छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगरामध्ये पार्किंगच्या मुद्द्यावरून वाद झाला। स्कूटी पार्किंग करण्यावरून दोन शेजाऱ्यांमध्येच हाणामारी झाली आणि हा वाद होत असताना एका महिलेचा विनयभंग करण्यात आला। या सगळ्या प्रकरणामध्ये 4 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। पतीला होणारी मारहाण सोडवण्यासाठी ही महिला गेली, मात्र तिचाच विनयभंग झाला। मारहाण करून धमकी देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रकारामध्ये घडल्याचं समजतं। आपण सध्याची दृश्य पाहतो, नेमकी काय घटना घडली होती त्याची। पार्किंगच्या मुद्द्यावरून वाद झाला होता आणि आपल्या पतीला मारहाण होत होती या सगळ्या प्रकरणात, त्यामुळे ती महिला मध्ये पडली, मात्र तिचाच विनयभंग झाल्याचा हा सगळा प्रकार घडलाय। यामध्ये 4 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये धमकी देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा सुद्धा प्रकार समोर आलेला आहे। संभाजीनगरमधली ही बातमी आपण बघतो। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून। सचिन, काय नेमकं या सगळ्या प्रकारामध्ये घडलेलं होतं? विनयभंगाचा गुन्हा तर दाखल झालाय, पोलिसांनी या सगळ्याची कशी दखल घेतली, काही कारवाई झाली आहे का? जे घरामध्ये लावलेली जी वाहन होती, त्या वाहनाच्या पार्किंग वरून हा सर्व प्रकार समोर आला होता। त्यानंतर दोन्ही जे कुटुंब होतं ते समोरासमोर आलं आणि त्यानंतर मारहाण करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये जी महिला आहे, त्या महिलेचा देखील एक विनयभंग यामध्ये झाला होता। तशी तक्रार त्या महिलेने पोलीस ठाण्यामध्ये दिली होती। त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते आणि यांच्यावरती हा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वीच याच वाळूज परिसरामध्ये अशीच एक घटना घडली होती, ज्यामध्ये महिलेचा मुलींचा विनयभंग करण्यात आला, तिला मारहाण बेदम करण्यात आली, त्याच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा अशा पद्धतीची महिलांची विनयभंगाची घटना ही छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरामध्ये घडलेली आहे। सातत्याने जर आपण पाहिलं तर या महिन्यातली अशी ती गंभीर तिसरी घटना आहे वाळूजमध्ये, जी महिलांवरती जी। विनयभंगाची आणि मारहाणीची घडलेली आहे। त्यामुळे कुठेतरी अशा ज्या घटना आहेत त्या रोखण्यासाठी पोलिसांनी देखील कठोर कारवाई केली गेली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरताना पाहायला मिळते।